नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत। मी ज्योती मोहिते घेऊन आले आहे गेल्या 24 तासांच्या घडामोडीचा आढावा। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज मंदिरात मार्तंड मल्हारीचा जयघोष। विविध धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण। नवीन जीएसटी कर प्रणालीद्वारे वितरणात होईल सुसूत्रता, उमेश शाह यांचे प्रतिपादन। नवीन इमारतीच्या बांधकामाच्या अंतिम आराखड्याच्या मंजुरीसाठी अंजुमन इशाअते तालीम संस्थेचे 1 दिवसीय धरणे। आणि मनपाने अपंग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना राबवाव्या, प्रहार अपंग क्रांतीने आंदोलनातून दिला इशारा। आता बातम्या विस्ताराने। चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सोमवार रोजी सकाळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। दुपारी अभिषेक सह महाआरती झाली। त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। बाजरीची भाकर व वांग्याचे भरीताचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती। एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार या जयघोषाने मंदिराचा परिसर दणाणून गेला होता। जुना मुंबई आग्रा रोडवरील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले। जागरण, गोंधळ, पारायण, अभिषेक, महाआरती आदी कार्यक्रमांनी मार्तंड मल्हारीचा जागर झाला। गेल्या 3 दिवसांपासून होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। सोमवारी चंपाषष्ठी निमित्त सकाळी महापूजा, अभिषेक, दुपारी महाआरती करण्यात आली। भाजपाचे शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती झाली। महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार या आवाजाने परिसर दणाणून गेला होता। भाविकांनी खंडेरावाच्या दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती। भंडारा उडवत खंडेरावाचा जयघोष करीत महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती। आज चंपाषष्ठी निमित्त सकाळी 5 वाजेपासून मंदिरात भक्तांची रांग लागलेली आहे। आज दुपारी महाआरती व भंडारा चालू झालेला आहे। संध्याकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे। हीच गर्दी अशीच गर्दी रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे। भक्तांची मनोकामना पूर्ण होते आणि ते मनोकामना पूर्ण झाले का देवाच्या दर्शनासाठी व्यवस्थित रांगेत येऊन दर्शन घेत आहे। सर्व भक्तांचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। खंडेराव बाजा सर्व भक्तांचे आभारी आहे।